सर्वात पहिलं सगळ्यांनी तुमची जी अटेंडन्स आहे ती चॅट बॉक्समध्ये टाका. ओके, आणि मी स्क्रीन शेअर करतोय, ते दिसते का बघा. लास्ट लेक्चरला कुठपर्यंत झालं होतं? हॉलिस्टॅटिक अप्रोच झाला होता ना. हॉलिस्टॅटिक अप्रोच ऑफ ग्रीन आयटी, त्याच्यानंतर द 3 R's ऑफ ग्रीन आयटी ते पण झालं होतं. तुम्हाला ग्रीन आयटीची जी लाईफ सायकल होती ती पण मी एक्सप्लेन केली होती. ओके, हां, हा आपला नेक्स्ट पॉईंट चालू होता. ओके, तर आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे अप्लाइंग IT फॉर एनहान्सिंग एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. ओके, अप्लाइंग IT फॉर एनहान्सिंग एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. ओके, तर बघा त्या पॉईंटमध्ये त्यांनी काय दिलं बघा. पहिला पॉईंट दिलाय, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी is ability to maintain natural environment that produce renewable resources like water and solar energy to maintain living conditions for people and other species. ओके, काय दिलं पहिल्या पॉइंट मध्ये? एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी इज द ॲबिलिटी टू मेंटेन नॅचरल एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी कशाला म्हणतो आपण? अशी एक ॲबिलिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नॅचरल एन्व्हायरमेंट तुमच्या मेंटेन ठेवता. ओके, कशासाठी मेंटेन ठेवता किंवा कशामुळे मेंटेन ठेवता? तर तुम्ही काय करता, रिन्युएबल जे रिसोर्सेस असतात, ओके, लाईक तुम्ही वॉटर पासून किंवा सोलार पासून एनर्जी क्रिएट करताय. ओके, आणि त्या एनर्जीचा यूज करून तुम्ही ती एनर्जी तुमची जी लिव्हिंग कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये यूज करताय. ओके, तर अशा या गोष्टींमुळे तुम्ही जर अशी एनर्जी प्रोड्यूस केलात, ओके, जी एनर्जी लिव्हिंग कंडिशन्सला तुमच्या मेंटेन करेल, ओके, आणि जी रिन्युएबल असेल तिला तुम्ही सारखं रिप्रोड्यूस करू शकाल. ओके, आणि ज्या एनर्जीमध्ये तुमचे जे नॅचरल कंडिशन्स आहेत किंवा तुमचं जे नेचर आहे त्याला कोणतेही डॅमेज होत नाही. ओके, तुम्ही काय करताय, तुम्ही नेचरला पण मेंटेन ठेवताय किंवा तुमचं नॅचरल जे एन्व्हायरमेंट आहे त्याला तुम्ही मेंटेन ठेवताय. ओके, आणि वॉटर आणि सोलार पासून काय एनर्जी क्रिएट करून तुम्ही काय करताय, लिव्हिंग कंडिशन्स मध्ये ती एनर्जी अप्लाय करताय. ओके, सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही सांगितलंय, वी कॅन मेक यूज ऑफ IT रिसोर्सेस इफिशियंटली टू एनहान्स एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. ओके, त्यातला जो फर्स्ट पॉइंट आहे, ओके, फर्स्ट पॉइंट आहे त्याचा डेटा सेंटर मॅनेजमेंट. आता डेटा सेंटर मॅनेजमेंट म्हणजे काय असतं बघा. डेटा सेंटर मॅनेजमेंट इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ IT इंडस्ट्री. इट इज सेंट्रल रेपोस्टरी फॉर डेटा स्टोरेज अँड मॅनेजमेंट. ओके, रेपोस्टरी म्हणजे काय असतं की तुम्ही सेंट्रल हब त्याला म्हणू शकता. ओके, रेपोस्टरी म्हणजे काय असतं की डेटा सेंटर्स आहेत. ओके, त्या डेटा सेंटर्स मधलं जे सेंट्रल हब असतं, ओके, जिथे तुमचा डेटा कलेक्ट होतो किंवा सगळ्या डेटा सेंटरमधून आला डेटा कलेक्ट होतो, त्या सेंट्रल हबला तुम्ही रेपोस्टरी म्हणू शकता. ओके, so data center is an integral part of IT industry and it is a central repository for data storage and management. ओके, ते डेटा सेंटर्स आहेत, सेंट्रल हब असतात डेटा स्टोर करण्यासाठी आणि मॅनेजमेंट करण्यासाठी. ओके, इट कन्झ्युम्स ह्यूज अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इमिट्स CO2. ओके, जे तुमचं डेटा स्टोरेज किंवा डेटा मॅनेजमेंटची जे रेपोस्टरी असतात, मीन्स जे मेन हब असतं ते काय करतं, लार्ज अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतं आणि इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केल्यानंतर ते काय करतं,
CO2 काय करतं, इमिट्स करतं. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं, आता बघा तुम्ही काय, विंड एनर्जी अँड गॅस टर्बाइन्स कॅन बी यूज टू स्पेसिफाय एनर्जी रिक्वायरमेंट्स ऑफ data. Okay, wind energy and gas turbines can be used to satisfy the energy requirements of data center. तर एनर्जी रिक्वायरमेंट कशी असणार, हाय असणार डेटा सेंटरला. ओके, जिथे तुमचं मेन हब असेल, ओके, जिथे तुमची रेपॉजिटरी असेल, तिथे तुम्ही डेटा स्टोरेज आणि जे मॅनेजमेंटचे हब असेल, तिथे तुम्ही काय असतं, इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन खूप लार्ज अमाऊंटमध्ये असतं. ओके, मग तुम्ही काय करू शकता, त्या इलेक्ट्रिसिटीचे जे कन्झम्पशन आहे किंवा त्या इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, विंड एनर्जी किंवा गॅस टर्बाइन्सना यूज करू शकता, ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटच्या डेटा सेंटरच्या ज्या एनर्जीच्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करू शकता. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे सर्व्हर पॉवर मॅनेजमेंट. सर्व्हर पॉवर मॅनेजमेंट म्हणजे काय असतं बघा, द मोस्ट पॉवर कंझ्युमिंग कंपोनंट इज सर्व्हर. Okay, the most power consuming component of server is CPU, that is central processing unit. Okay, server मधला जो मेन जास्त पॉवर कंझ्युम करणारा जो कंपोनेंट आहे तो म्हणजे CPU असतो. ओके, CPU एनर्जी इफिशियंट टेक्निक्स आर यूज टू इन्क्रीज कम्प्युटिंग पॉवर ऑफ CPU. ओके, ज्या इफिशियंट एनर्जी यूज करण्यासाठी CPU ला काय करायचे आहेत, इफिशियंटली एनर्जी यूज करायला सांगण्यासाठी ज्या टेक्निक्स यूज केल्या जातात, ओके, त्या काय करतात, तुमची जी CPU आहे त्याची कम्प्युटिंग पॉवर काय करतात, इन्क्रीज करतात. ओके, त्याच्यानंतर तो जो थर्ड पॉइंट आहे दॅट इज व्हर्च्युअलायझेशन. ओके, व्हर्च्युअलायझेशन अलाउज डायनॅमिक कन्सोलिडेशन ऑफ वर्कलोड्स. ओके, व्हर्च्युअलायझेशन अलाउज डायनॅमिक कन्सॉलिडेशन ऑफ वर्कलोड. ओके, आता कन्सॉलिडेशन म्हणजे काय असतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर ऑफ डेटा सेंटर्स जर तुम्ही कंबाईन केला तर त्याला कन्सॉलिडेशन म्हणतात. ओके, आता तुम्हाला ते समजेल बघा, कन्सॉलिडेशन म्हणजे काय असतं ते, सम ऑफ हायली युटिलाइज्ड सर्व्हर्स विल प्रोसेस वर्कलोड्स while remaining servers are kept in low energy sleep state until needed. ओके, म्हणजे काय, ज्यांचं युटिलायझेशन, ज्या सर्व्हर्सचं युटिलायझेशन सर्वात जास्त आहे अशा सर्व्हर्सना लोड डिस्ट्रीब्यूट केला जातो किंवा वर्कलोड डिस्ट्रीब्यूट केला जातो, आणि त्यावेळेस जे हायली युटिलाइज वर्कलोड असणारे जे सर्व्हर्स आहेत तेच फक्त ऑन ठेवले जातात. बाकी सगळे जे लो एनर्जी कन्झम्पशन वाले वर्कलोड आहेत त्यांना काय केलं जातं, स्लीप मोडवर ठेवलं जातं. ओके, तो तुमचा फोर्थ पॉइंट आहे दॅट इज क्लाउड कम्प्युटिंग. In cloud computing, cloud resources are shared and reallocated as per demand and requirement of users. Okay, cloud computing मध्ये काय सांगितलं त्यांनी, cloud computing, cloud resources are shared and reallocated as per demand and requirement of users. Okay, cloud म्हणजे काय असतं बेसिकली तुम्हाला माहिती आहे. ओके, तुम्ही डेटा हब त्याला बोलू शकता, जे आता तुम्ही क्लाउड स्टोरेज प्रोव्हाइड करता. तुम्हाला तुमचं जे मेन डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला काय करतं, एक प्रॉपर चॅनल प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. ओके, सो दिस अप्रोचेस मॅक्झिमाइज कम्प्युटिंग पॉवर अँड रिड्यूस कॉस्ट ऑफ रिसोर्सेस बाय युजिंग लेस पॉवर, रॅक स्पेस अँड एअर कंडिशनिंग. ओके, क्लाउड कम्प्युटिंग मध्ये काय असतं, तुम्ही काय करता, तुमची कम्प्युटिंग पॉवर जर मॅक्झिमाइज करता, त्याचबरोबर काय करता, तुम्ही जी कॉस्ट आहे रिसोर्सेसची ती कमी करता. कशा थ्रू कॉस्ट आणि पॉवर जी कम्प्युटिंग पॉवर आहे ती वाढवली जाते, तुम्ही काय करता, जी लेस पॉवर यूज करता किंवा लेस रॅक स्पेस तुम्ही यूज करता, आणि जे एअर कंडिशनिंगसाठी जे कन्झम्पशन असतं ते पण तुम्हाला लेस यूज करावं लागतं. डेटा सेंटर्स असतात ना तिथे हाय किंवा एफिशियंट एअर कंडिशनिंगची गरज असते. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट आहे दॅट इज कन्सॉलिडेशन. कन्सॉलिडेशन म्हणजे काय असतं, डेटा सेंटर कन्सॉलिडेशन इज अ कंबाइनिंग नंबर ऑफ सर्व्हर्स इनटू अ कॉम्पॅक्ट कॉस्ट इफिशियंट सिस्टम. मी तुला म्हटलं ना, नंबर ऑफ डेटा सेंटर्स मध्ये जे सर्व्हर्स असतात
त्या सर्व्हर्सना एका कॉम्पॅक्ट सिस्टम मध्ये फिट करायचं, सो दॅट सिस्टम इज युअर डेटा सेंटर कन्सॉलिडेशन. ओके, it physically consolidates multiple data centers into a large single effective data center that runs on a fewer resources. ओके, काय करतं कन्सॉलिडेशन म्हणजे काय असते, मल्टिपल डेटा सेंटर्स मध्ये जे सर्व्हर्स आहेत त्यांना एका सिंगल इफेक्टिव्ह डेटा सेंटर मध्ये कन्वर्ट करायचं अँड दॅट रन्स इंटू प्युअर रिसोर्सेस. म्हणजे जे लागणारे रिसोर्सेस आहेत ते पण काय खूप त्यासाठी कमी आहेत. ओके, तर आपण हे 5 पॉईंट बघितले, डेटा सेंटर मॅनेजमेंट, सर्व्हर पॉवर मॅनेजमेंट, व्हर्च्युअलायझेशन, क्लाउड कम्प्युटिंग आणि कन्सॉलिडेशन. ओके, त्याच्यानंतरचा जो तुमचा पॉईंट आहे दॅट इज ग्रीन IT स्टँडर्ड्स अँड इको लेबलिंग. ओके, आता बघा ग्रीन IT स्टँडर्ड्स आणि इको लेबलिंग म्हणजे काय असतं ते बघा. ग्रीन ITचे जो पहिला पॉईंट आहे त्याच्यातला दॅट इज ग्रीन IT स्टँडर्ड्स. आता ग्रीन IT स्टँडर्ड्स कोणते कोणते आहेत, EPEAT हा एक स्टँडर्ड आहे, ROHS आहे, WEEE आहे, एनर्जी स्टार आहे आणि लीड आहे. ओके, EPEAT नावाचं एक स्टँडर्ड आहे, ROHS नावाचं एक स्टँडर्ड आहे, बी नावाचं एक स्टँडर्ड आहे, एनर्जी स्टार नावाचं स्टँडर्ड आहे आणि लीड नावाचं स्टँडर्ड आहे. ओके, तर बघा आपल्याला हे काय जे स्टँडर्ड्स आहेत ते 1 बाय 1 आपल्याला काय करायचे शिकायचे. ओके, आता बघा सर्वात पहिलं जे स्टँडर्ड आहे दॅट इज EPEAT. EPEAT म्हणजे काय असतं, इट स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट एन्व्हायरमेंटल असेसमेंट टूल्स. ओके, इट स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट एन्व्हायरमेंटल असेसमेंट टूल्स. ओके, त्याचा फुल फॉर्म दिलाय. त्याच्यानंतर काय होतं, इट इज मॅनेज्ड बाय ग्रीन इलेक्ट्रॉनिक्स काउन्सिल. ओके, सेकंड पॉईंट मध्ये त्यांनी काय दिलंय, इट इज मॅनेज्ड बाय ग्रीन इलेक्ट्रॉनिक्स काउन्सिल. ग्रीन इलेक्ट्रॉनिक्स नावाची काउन्सिल आहे, ते EPEATचं जे पूर्ण मॅनेजमेंट आहे ती काउन्सिल बघतं. ओके, नेक्स्ट पॉईंट मध्ये दिले, इट इज यूज टू कम्पेअर अँड इव्हॅल्युएट कम्प्युटर सिस्टम बेस्ड ऑन देअर एन्व्हायरमेंटल ॲट्रिब्यूट्स. ओके, इट इज यूज्ड टू कम्पेअर अँड इव्हॅल्युएट कम्प्युटर सिस्टम्स बेस्ड ऑन देअर एन्व्हायरमेंटल ॲट्रिब्यूट्स. म्हणजे काय, ही जी EPEAT जी सिस्टम आहे ती सिस्टम काय करते, एका कम्प्युटर सिस्टमला समजा तुम्हाला कम्पेअर करायचं असेल दुसऱ्या कम्प्युटर सिस्टम बरोबर, किंवा तुम्हाला एका स्पेसिफिक कम्प्युटर सिस्टमला इव्हॅल्युएट करायचं असेल कशाचा यूज करून, तर त्याच्या एन्व्हायरमेंटल ॲट्रिब्यूट्सच्या बेसिसवर तुम्हाला जर त्या सिस्टमला कम्पेअर करायचं असेल तर त्या सिस्टमला इव्हॅल्युएट करायचं असेल तर तुम्ही EPEAT जी सिस्टम आहे किंवा EPEAT जी सिस्टम आहे ती यूज करता. EPEAT registered products have less negative environmental effects across their life cycle. ओके, म्हणजे हे काय स्टँडर्ड आहे, तुमची जी सिस्टम EPEATच्या स्टँडर्ड्सना मॅच करत असेल इट मीन्स वॉट, तुमची जी सिस्टम आहे ती इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली सिस्टम आहे. ओके, त्याच्यानंतर मेनी इंडस्ट्रीज, बिझनेस अँड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ट्रस्ट EPEAT टू मेक इको फ्रेंडली डिसिजन्स. ओके, मी जसं आता सांगितलं तसं की खूप अशा इंडस्ट्रीज आहेत, बिझनेस आहेत किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ट्रस्ट आहेत ज्या EPEATवर फुल ट्रस्ट करतात की ती EPEATचं स्टँडर्ड तुम्ही फॉलो केला तर तुम्ही इको फ्रेंडली डिसिजन्स घेऊ शकता. ओके, EPEAT registered products must meet certain environmental measures known as criteria. ओके, EPEAT मध्ये जे रजिस्टर्ड प्रोडक्ट असतात त्यांनी EPEATचे जे क्रायटेरिया आहेत त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या कम्प्लिटली फुलफिल केल्या पाहिजे. ओके, तेव्हा रिक्वायरमेंटचे जे स्टँडर्ड्स आहेत ते स्टँडर्ड त्यांनी मीट केले पाहिजे. ओके, देअर आर 2 टाइप्स ऑफ क्रायटेरिया, ऑप्शनल अँड रिक्वायर्ड. ओके, ते जे रिक्वायर्ड क्रायटेरिया आहेत EPEATचे ते 2 टाईपमध्ये असतात, एक असतात ऑप्शनल क्रायटेरिया असतात, सेकंड असतात रिक्वायर्ड क्रायटेरिया. ओके, बघा EPEAT products are measured against optional and required criteria. ओके, 2 टाईपचे क्रायटेरिया EPEATचे प्रोडक्ट्स मेजर केले जातात त्याच्या थ्रू. ओके, एक असतो ऑप्शनल क्रायटेरिया असतो आणि एक असतो रिक्वायर्ड क्रायटेरिया. ओके,
Any EPIC product must meet all requirement criteria to be entered in registry. ओके, जे रजिस्टर्ड केलेले क्रायटेरिया आहेत त्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत किंवा त्याची जी प्रोडक्ट तुमचं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट त्या सगळ्या रजिस्टर केलेल्या क्रायटेरिया जे आहेत ते काय केले पाहिजेत, मस्ट फुलफिल केले पाहिजेत त्यांनी. ओके, these products are classified as bronze, silver and gold depending on number of optional criteria they meet. Okay, these products are classified as bronze, silver and gold depending on number of optional criteria they meet. ब्रॉन्झ आहे त्याच्यानंतर हे त्यांनी क्रायटेरिया दिले त्याच्यासाठी. ओके, त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे दॅट इज ROHS. ओके, ROHS stands for restriction of hazardous substance directives. Okay, this directives restricts the use of following 6 hazardous substance in manufacturing of electrical and electronic equipment. आता restriction of hazardous substance directive हे आपण अगोदर पण पॉइंट बघितलाय. डायरेक्टिव्ह म्हणजे काय असतं की ते रेस्ट्रिक्ट करतं. ओके, जे हजार्डस सबस्टन्सचा यूज आहे त्याला त्याला डायरेक्टिव्ह म्हणतो आपण. पहिला त्यातला हजार्डस सबस्टन्स आहे दॅट इज लेड. ओके, सेकंड हजार्डस सबस्टन्स आहे तो म्हणजे कॅडमियम. थर्ड हजार्डस सबस्टन्स आहे त्यांचा मर्क्युरी. फोर्थ हजार्डस सबस्टन्स आहे पॉलीब्रोमिनेटेड बायफिनाइल दॅट इज PBB. फिफ्थ हजार्डस त्यांचा सबस्टन्स आहे पॉलीब्रोमिनेटेड डायफिनाइल इथर PBD. ओके, आणि त्यांचा जो सिक्स्थ जो मेन हजार्डस सबस्टन्स आहे तो म्हणजे हेक्साव्हॅलंट क्रोमियम CR6+. ओके, हे 6 जे हजार्डस सबस्टन्स आहेत ते तुम्ही यूज करायचे नाही आहेत किंवा या 6 सबस्टन्सच्या यूजला काय करतं ROHS काय करतं, रिस्ट्रिक्ट करतं. तुमच्या समजा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कंपोनंट बनवायचे आहेत तर तुम्ही हे 6 मटेरियल सोडून तुम्ही कुठलेही दुसरे सबस्टन्स यूज करू शकता. हे जर 6 मटेरियल तुम्ही यूज केलात तर तुमच्या प्रोडक्शनला काय करणार, ROHS काय करणार, रिस्ट्रिक्ट करणार. ओके, IT इक्विपमेंट्स करंटली कवर्ड अंडर ROHS. ओके, IT इक्विपमेंट्स काय असतात जे बनतात त्यांना कोणाचे स्टँडर्ड फॉलो करावे लागतात, तर ROHS चे स्टँडर्ड फॉलो करावे लागतात. ओके, ROHS आर मेन फ्रेम्स, मिनी कम्प्युटर्स, सर्व्हर्स, राउटर्स, PCs, लॅपटॉप्स, नोटबुक्स, notepads, okay, typewriters, calculators, telex and telephones. Okay, ROHS can put limit for uses of particular substance in any equipment. Okay, for example, ROHS puts the threshold of 0.01% or cadmium level. Okay, आता काय केलंय ROHS ने काय केलंय, स्टँडर्ड मेंटेन केलंय की जी तुम्ही ज्यावेळेस कुठलेही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करता किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चर करता त्याच्यामध्ये ROHS ची जी पर्सेंटेज आहे दॅट इज 0.01% पेक्षा ROHS किंवा कॅडमियमची लेवल जास्त नको आहे. जर जास्त असेल देन दॅट कंपोनंट इज हार्मफुल फॉर ह्युमन बॉडी, वी कॅन से दॅट ह्युमन किडनी. ओके, कॅडमियम इज यूज्ड ॲज अ स्टॅबिलायझर, ओके, और कलरिंग एजंट इन प्लास्टिक. कॅडमियम काय करतो, कलरिंग एजंट म्हणून काम करतो प्लास्टिकमध्ये. ओके, किंवा स्टॅबिलायझर म्हणून यूज केला जातो. ओके, इफ इक्विपमेंट कंटेन्स कॅडमियम लोअर दॅन 0.01% देन इक्विपमेंट इज कंप्लेंट और अदरवाइज नॉन कंप्लेंट. म्हणजे काय, जर याची 0.01% पेक्षा कॅडमियमची लेवल इक्विपमेंटमध्ये कमी असेल, ओके, तर तो इक्विपमेंट फुल्ली कंप्लिटेड आहे असं तुम्ही समजू शकता. नसेल, कॅडमियम जास्त असेल तर तुम्ही काय करता, तो त्याची कंप्लेंट होऊ शकते. ओके, थर्ड तुमचा जो स्टँडर्ड आहे दॅट इज WEEE. ओके, WEEE. WEEE is a complex mixture of components like cell phones, computers, TVs, etc. Okay, containing hazardous material affecting human health. Okay, WEEE is a complex mixture of components. Okay, W म्हणजे काय असतं, कॉम्प्लेक्स नंबर ऑफ मिक्सचर्स लाईक सेल फोन्स, कम्प्युटर्स, TVs, etc. containing hazardous material affecting human body.
Okay, to address this problem, WEEE directive is formed by European Commission. Okay, the European Union said त्यांनी ही ऑर्गनायझेशन आहे त्याचे डायरेक्टिव्ह आहेत ते फॉर्म केलेले आहेत. WEEE डायरेक्टिव्ह इज वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट डायरेक्टिव्ह. Okay, full form आहे WEEE वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट डायरेक्टिव्ह. These directives is used to address the problem of electrical and electronic waste. Okay, I will repeat again. Okay, this directive is used to address the problem of electrical and electronic waste. हे जे डायरेक्टिव्ह आहेत WEEE चा डायरेक्टर आहे किंवा डायरेक्टिव्ह आहेत ते काय कशासाठी यूज केलं जातं तर जे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट मधले किंवा त्याच्या डिस्पोजल मध्ये जे प्रॉब्लेम्स येतात त्यांना नोटिफाय करण्यासाठी काय केलं जातं हे डायरेक्टिव्ह यूज केले जातात. ओके, WEEE is addition with RoHS becomes European law in 2003 to restrict the use of hazardous material and recycling of electronic waste. ओके, जे WEEE त्यांनी काय केलंय आणि WEEE आणि RoHS या जे दोन्ही ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी काय केलंय युरोपियन जे लॉ आहेत त्यांना काय केलं जे युरोपियन जे लॉ होते जे 2003 प्रमाणे फॉलो करत होते 2003 चे जे रूल्स होते त्यांना फॉलो करत होते WEEE आणि RoHS ने काय केलं तर सगळ्या लॉजना जे हजार्डस मटेरियलचा यूज आहे त्यांना काय केलं रेस्ट्रिक्ट केलं आणि काय केलं रिसायकलिंग इलेक्ट्रॉनिक मटेरियल्सला काय केलं त्यांनी परमिशन दिली. फोर्थ आहे तुमचं एनर्जी स्टार. एनर्जी स्टार मध्ये त्यांनी काय दिलंय बघा, इट इज अन इंटरनॅशनल स्टँडर्ड फॉर एनर्जी इफिशियंट कंझ्युमर प्रोडक्ट. ओके, काय असतं हे बेसिकली हे एक इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे. ओके, तुमच्या एनर्जीला एफिशियंटली कसं तुम्ही मॅनेज करू शकता त्याच्यासाठी. ओके, इट गाइड्स कंझ्युमर्स टू आयडेंटिफाय अँड बाय एनर्जी इफिशियंट प्रोडक्ट्स दॅट रिड्युसेस ग्रीन हाऊस गॅसेस अँड अदर पोल्युटंट्स. ओके, एनर्जी स्टार काय करतं की गाईड करतं कंझ्युमर्सना की तुम्ही कसे एनर्जी इफिशियंट प्रोडक्ट बाय केले पाहिजेत आणि त्याच्यामुळे तुमचं कसं ग्रीन हाऊस गॅसेसचं जे इमिशन आहे ते कमी होईल किंवा अदर पोल्युशन तुमचं कसं कमी होईल यासाठी ते गायडन्स प्रोव्हाइड करतात कंझ्युमर्सना. ओके, EPA एस्टॅब्लिश सर्टन फॉलोइंग स्पेसिफिकेशन्स फॉर अ प्रोडक्ट टू गेन एनर्जी स्टार रेटिंग. जर एनर्जी स्टारचं रेटिंग तुम्हाला हवे असेल तुम्हाला जे खाली स्पेसिफिकेशन दिलेत ते तुमच्या प्रॉडक्टला गेन करणं मस्ट आहे. प्रॉडक्ट मस्ट कॉन्ट्रीब्यूट टू सिग्निफिकंट एनर्जी सेव्हिंग. ओके, तुम्ही जे प्रॉडक्ट बनवताय ती प्रोडक्ट काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये एनर्जी सेव्हिंग झाली पाहिजे. ओके, कंझ्युमर्स मस्ट बी सॅटिस्फाईड बाय डिलिव्हर्ड प्रोडक्ट. ओके, जे डिलिव्हर्ड प्रोडक्ट तुम्हाला कस्टमर पाठवाल त्याच्यापासून कस्टमर सॅटिस्फाय असला पाहिजे. थर्ड आहे तुमच्याकडे प्रोडक्ट्स परफॉर्मन्स अँड एनर्जी कन्झम्पशन शुड बी मेजर्ड अँड टेस्टेड. ओके, त्याचं जे प्रॉडक्टचं परफॉर्मन्स आहे आणि जी एनर्जीचं कन्झम्पशन आहे ते काय असं असलं पाहिजे टेस्टेड असलं पाहिजे आणि मेजर्ड असलं पाहिजे. ओके, जो फिफ्थ तुमचा पॉईंट आहे दॅट इज लीड. लीड म्हणजे काय, इट स्टँड्स फॉर लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन. लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन. ओके, इट इज काय दिले त्यांनी बघा, इट इज ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन प्रोग्राम that recognize best building strategies and practices. Okay, LEED uses 5 rating systems: building design and construction, interior design and construction, building operation and maintenance, neighborhood development and homes. Okay, LEED हे ऍक्च्युअली मध्ये काय आहे की एन्व्हायरमेंट फ्रेंडली डिझाईन तुमच्याकडे असली पाहिजे. ओके, जी तुमच्याकडे बिल्डिंग्स आहेत त्यांचं सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम ते करतं, लीड करतं. मग तुमच्या जे बिल्डिंग्स आहेत ते इको फ्रेंडली बिल्डिंग्स आहेत की नाही, त्याच्यामध्ये यूज करणारच तुम्ही पॉवर किती यूज करता, पॉवर कन्झम्पशन कसं आहे, तुमच्या नेबरची डेव्हलपमेंट कशी होते. ओके, तुम्ही बिल्डिंगचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स कसा प्रॉपर करताय. ओके, बिल्डिंगचं इंटिरियर डिझाईन असेल किंवा बिल्डिंगचं ऍक्च्युअल डिझाईन असेल त्याचं कन्स्ट्रक्शन या सगळ्याला रेटिंग प्रमाणे तुम्हाला ते 5 रेटिंग दिलं जातं.
Okay, each of these rating system consists various combinations of categories. Okay, the number of points gained determines level of certification in lead. The level of certification are certified एक असतं. ओके, ते जे सर्टिफिकेशन लेवल्स आहेत ते कशा असतात लेड मध्ये बघा. एक पहिला फर्स्ट क्लास असतो दॅट इज सर्टिफाईड, तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. सिल्वर क्लास मिळतो, गोल्ड क्लास मिळतो आणि प्लॅटिनम क्लास मिळतो. ओके, सर्टिफिकेशन मध्ये तुम्हाला फक्त सर्टिफाईडचं सर्टिफिकेशन मिळतं, त्याच्यानंतर सिल्वरचं सर्टिफिकेशन मिळतं, गोल्डचं सर्टिफिकेशन मिळतं आणि प्लॅटिनम लेवलचं सर्टिफिकेशन मिळतं. ओके, तर हे काय आहेत लेडचे तुमच्याकडे असणारे किंवा लेड ही जे काय ऑर्गनायझेशन आहे त्याचा असणारे तुमच्याकडे युजेस आहेत. ओके, समजलं आजच्या लेक्चरला मी काय काय शिकवलं ते. आजच्या लेक्चरला आपण टोटल इतके पॉईंट्स कव्हर केले. अप्लाइंग IT फॉर एनहान्सिंग एन्व्हायरमेंटल स्टॅबिलिटी. ओके, मग एन्व्हायरमेंटल स्टॅबिलिटी काय असतं हे तुम्हाला सांगितलं. डेटा सेंटर मॅनेजमेंट काय असतं, सर्व्हिस पॉवर मॅनेजमेंट काय असतं, व्हर्च्युअलायझेशन, क्लाउड कम्प्युटिंग आणि कन्सॉलिडेशन म्हणजे काय असते सांगितलं. त्याच्यानंतर ग्रीन IT स्टँडर्ड्स अँड इको लेबलिंग म्हणजे काय असतं हे आपण पॉईंट स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये ग्रीन IT स्टँडर्ड कोणते कोणते आहेत, 5 ग्रीन IT स्टँडर्ड आहेत. EPID आहे, ROHS आहे, WEEE आहे, एनर्जी स्टार आहे आणि लेड आहे. EPIDचा यूज काय होतो, ROHS म्हणजे काय असतं, WEEE म्हणजे काय असतं, एनर्जी स्टार म्हणजे काय असतं, लीड म्हणजे काय असतं, मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ठीक आहे, समजलं तुम्हाला सगळ्यांना मी काय एक्सप्लेन केलंय ते समजलं. कोणाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. जर आजच्या लेक्चरमध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा.